गोदावरी नदी. गोदावरी नदी ही महाराष्ट्राच्या पवित्र नद्यांपैकी एक सद्गतीचा स्रोत म्हणून ओळखली जाते. ती नुसती एक जलस्रोत नाही, तर अनेक धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनांमधून अतिशय महत्त्वपूर्ण अशी नदी आहे. परंतु गेल्या काही दशकात गोदावरी नदीला प्रदूषणाचा मोठा फटका बसलाय. त्यामुळे तिच्यावर अतिशय गंभीर परिणाम होऊ लागले. नदीतून वेगाने जाणारे अपप्रवाह, अविशिष्ट पदार्थ आणि विविध औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील प्रदूषणामुळे नदीचा प्रवाह अतिशय प्रदूषित झालेला आहे. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे नाशिक जिल्ह्यातील चांदोरी गावाजवळून वाहणारं गोदावरी नदीचे एक पात्र. या पात्रात नाशिक शहरातील दूषित जल मिसळलं जाते, ज्यामुळे नुसतंच नदीचं प्रदूषण नाही, तर पानवेलींचेही प्रमाण वाढले आहे. आम्ही काही स्वयंसेवक जेव्हा या परिसरात आलो तेव्हा गोदावरी आईच्या एका उपनदीचे म्हणजेच या पात्राचं अतिशय दयनीय आणि दुर्दशेचं दृश्य पाहून आम्ही अतिशय सद्गदित झालो. गावकऱ्यांशी चर्चा करून यावर लगेचच काम करायचं ठरलं. परंतु या कामासाठी गावकऱ्यांची आणि पर्यायाने प्रशासनाची भक्कम साथ अशी आम्हाला अपेक्षित होती. यातून आपण एक लक्षात घ्यायला हवं की प्रदूषणाच्या या वाढत्या प्रमाणामुळे पर्यावरणीय संकट निर्माण होण्यासाठी सुरुवात झाली आहे, ज्याचे परिणाम दूरगामी होऊ शकतात. गोदावरी नदीच्या या पात्रातील पानवेलींच्या वाढत्या प्रमाणाने इथल्या प्रदूषणाने अतिशय रौद्र असं रूप धारण केलंय. पानवेली म्हणजे काय की जलवेलींची एक प्रकारची झालेली वाढ, जी नदीच्या पृष्ठभागावर पसरलेली असते. या पानवेलीमध्ये ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते आणि त्यामुळे जलचरांचा म्हणजेच ॲक्वेटिक ॲनिमल्सचं जीवनचक्र हे बिघडत असतं. नदीच्या विविधतेवर, नदीच्या प्रवाहावर याचा अतिशय प्रतिकूल असा परिणाम होत असतो आणि पाणी शुद्ध करण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होतात. गोदावरी नदीच्या प्रदूषणाची कारणं जरी वेगवेगळी असली तरी प्रामुख्याने मनुष्यवाढ म्हणजेच पॉप्युलेशन, औद्योगिक व कृषी अपशिष्ट, अनियंत्रित कचरा फेकणे, नदीच्या संगोपनातील दुर्लक्ष अशा अनेक कारणामुळे प्रदूषणाचे प्रमाण हे वाढलेले आहे. नदीला प्रदूषण मुक्त करण्यासाठी त्वरित उपाययोजना घेणे आवश्यक नव्हे तर अनिवार्य बनलाय. जसं की जल व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन आणि जलप्रदूषणाच्या प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी करणे. नदीचे संरक्षण आणि पुनरुज्जीवन हे केवळ पर्यावरणासाठीच नव्हे तर त्याचे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व कायम ठेवण्यासाठी अतिशय आवश्यक आहे. गोदावरी नदीला शुद्ध करण्यासाठी सर्व संबंधितांना एकत्र येऊन याचं समाधान शोधणे, याच्यावर सोल्युशन शोधणे अतिशय आवश्यक आहे. या परिस्थितीला प्रतिबंधित करण्यासाठी त्वरित प्रभावी उपाययोजना आणि प्रशासनाची कडक कारवाई आवश्यक आहे. याचं समाधान शोधणे, याच्यावर सोल्युशन शोधणे अतिशय आवश्यक आहे. या परिस्थितीला प्रतिबंधित करण्यासाठी त्वरित प्रभावी उपाययोजना आणि प्रशासनाची कडक कारवाई आवश्यक आहे. अन्यथा या जीवनदायिनीला गंभीर धोका निर्माण होईल, यात मात्र शंका नाही.